नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्र सुरू आहे. तर नवरात्रामध्ये साबुदाणा म्हणा भगर म्हणा खाऊन खाऊन कंटाळा येतो. तर तुम्ही ही पाहत असाल तर ही भगरीची भाकरी आहे. भगर, राजगिरा व साबुदाणा हे तिन्ही पीठं मिक्स करून बनवलेली. तर हे पीठ कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ते पीठ बनवल्याच्या नंतर त्यापासून ही पाहू शकताय तुम्ही मी दसमी बनवलेली. तर ही दसमी कशी बनवायची अगदी परफेक्ट येणार. तर या दसमी बरोबर खाण्यासाठी मी चक्कीची म्हणजेच एक भोपळ्याचा प्रकार आहे तर त्याची ही भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर पाहूया. तर ही की नाही मी 2 किलो भगर घेतलेली आहे. हे पीठ कसं तयार करायचं हे तुम्हाला अगोदर दाखवत आहे. तर पाहू शकता. तर 2 किलो पीठ घेतलं होतं. तर 1 वाटी की नाही ही हा आहे की नाही राजगिरा आहे. हा थोडासा भाजून घेतलेला आहे. अर्धा फुललेला आहे, अर्धा नाही आहे. आणि 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. म्हणजे 1-2 किलो भगर आहे तर पावशर की नाही साबुदाणा आणि राजगिरा या पिठामध्ये म्हणजे या भगरीमध्ये टाकलेलं आहे. आणि हे आता व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आपल्या जवळच एखादी आता काय नवरात्र सुरू असल्यामुळं गिरणीमध्ये हे पीठ दळून आणायचं. तर पाहू शकताय हे पीठ आहे की नाही मी दळून आणलेलं आहे. हे पीठ दळून आणताना अगदी बारीक दळून आणायचं. जसं की आपण ज्वारीच्या पीठ दळून आणतो की नाही त्याप्रमाणे. म्हणजे काय होतं आपली दसमी की नाही खूप छान येते आणि मळताना तिच्यात चिकटपणा भरपूर राहतो. तर पाहू शकताय आता आपण लगेच दसमी बनवून दाखवत आहे. तर आपल्याला लहान मोठी करायची त्यानुसार पीठ घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून हे पीठ आहे की नाही हे मी थंड पाण्यामध्येच म्हणजे नॉर्मल आपलं जे गार पाणी असतं त्या पाण्यामध्येच मळत आहे. इथं गरम पाणी करून घेतलेलं नाही आहे. तर पाहू शकताय आता हे थोडं पाणी घेऊन की नाही हे पीठ अगदी चांगलं मळायचं. म्हणजे आपण जेवढं म्हणजे चांगलं पीठ मळू की नाही त्याप्रमाणे आपली दसमी छान येते, मऊ येते. तर पाहू शकता. आणि एक भरपूर पाणी टाकायचं नाही आहे मळताना, थोडंच पाणी टाकायचं. आणि हे पीठ आहे की नाही आपण मळून घेत आहोत. अगदी थोडंच हातावर पाणी घ्यायचं. मळताना निब्बर मळलेलं असतं, खूप निब्बर नाही. जर असं मीडियम असं ज्वारीची भाकरी बनवतो त्या भाकरीप्रमाणे. तर हे पा थोडं पाणी घेऊन की नाही आपले जे हाताचा तळवा असतो ना त्यानं हे पीठ की नाही अगदी मऊ करून घ्यायचं असतं. मऊ छान होतं. तर हे पा अगदी मस्त असं हे पीठ की नाही मी मऊ करून घेत आहे. तर पाहू शकता हाताच्या तळव्यानेच हे पीठ म्हणजे मऊ करतात. हे पा अगदी मस्त. तर पाहू शकताय माझं पीठ की नाही आता मळून झालेलं आहे. आता याला आपण गोल आकार आणून घेणार. हे पहा आपण जशी भाकरी म्हणजे बनवतो त्याप्रमाणे. हे पहा आता मी याची एकच दसमी बनवणार आहे. हे पहा किती मस्त असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता काय करायचं थोडंसं ताटामध्ये की नाही पीठ आपल्याला थापण्यासाठी घ्यायचं आहे. हे पहा आपण थोडंसं असं पसरून घेतलं की आपल्या एका हातालाही हे पीठ लावायचं आहे. आणि त्यावर आता आपण ही हळूवारपणे आपण ही दसमी की नाही थापून घेणार आहोत. तर पाहू शकताय मी आपल्या म्हणजे पोटानेच हे थोडंसं साईडने की नाही अशी थापून घेत आहे. हे पाणी एका हात असा साईडनं ठेवलेला आहे. गोल गरगरीत आपली अशी की नाही दसमी होते. पुन्हा थोडंसं उचलून पीठ सगळीकडे असं आहे की म्हणजे पांगवलं आहे म्हणजे चिकटणार नाही आहे. आणि ते व्यवस्थित आहे की नाही आपण ही दसमी दोन्ही हाताने थापू शकतो किंवा एका हातानेही थापू शकतो. अगदी मस्त होते. हे पा एकाच हाताने असं थोडंसं प्रेस केलं साईडनं तरी आपली दसमी तयार होते. तर पाहू शकताय मी एकाच हाताने अशी प्रेस केलेले आहेत पूर्ण कडा वगैरे एकसारखी अशी ही दसमी की नाही आपण थापून घेतलेली आहे. हे पा दोन्ही हातानेही आपण ही पटकन थापून घेऊ शकतो. हे पहा तुम्ही पाहू शकता कडा कुठेही आपल्या चिरलेल्या वगैरे नाही आहेत. तर पहा मस्त अशी आपली दसमी झालेली आहे. आता ही दसमी आपण भाजून घेणार आहोत. तवाही गरम झाला आहे, यावर आपण ही दसमी टाकलेली आहे. पाहू शकता एका साईडने मुडपली आहे. आता ही हे पहा एकदम सरळ करून घेत आहे चाकूने. आता या दसमीला एक आपण थोडंसं पाणी लावून घेणार वरतून. आणि हे पाणी थोडंसं सुकल्याच्या नंतर मगच आपण पलटणार. हे पाणी आपण हे पहा सुकलेलं आहे. आता ही आपण पलटून घेणार आहोत.
तर या साईडनेही आपण ही दशमी एकदम चांगली अशी भाजून घेणार आहोत। तर पाहू शकताय थोडीशी कच्ची अशी वाटत आहे एका साईडनं, तर ही आपण थोडीशी पुन्हा थोडी भाजून देत आहे। थोडीशी चांगली भाजली की लगेच आपण ही दशमी की नाही तव्यावरच भाजून घेणार आहोत। हे पहा चांगली अशी भाजलेली आहे। तर ही की नाही मी आता तव्यावरच भाजून घेत आहे। तर पाहू शकता या साईडनं किती छान अशी मस्त फुगायला लागलेली आहे। अगदी मस्त ही आपली दशमी फुगते आणि किती मऊ अगदी मस्त अशी आपली ही ज्वारी म्हणजे ही ज्वारीची दशमी आपली ही भगरीची भाकरी, काही भागामध्ये भाकरी म्हणतात, काही आमच्याकडे म्हणजे उपवासाचा असल्यामुळे याला दशमी म्हणतात। तर पहा मस्त अशी आपली ही दशमी भाजून झालेली आहे। आता आपण पलटून घेऊया या साईडनं। तर हे पहा अगदी या साईडनं थोडीशी भाजून घेत आहे, अगदी मस्त आणि झटपट। तर पाहू शकता उपवासाला ही खाण्यासाठी खूप मस्त लागते आणि हे पहा किती छान अशी भाजून झाली आहे। आता ही आपण काढून घेऊया आणि मी तुम्हाला यासोबत खाण्यासाठी चक्कीची भाजी बनवून दाखवते। तर ही चक्की आहे म्हणजेच भोपळ्याचाच प्रकार आहे हा, आपण नवरात्रामध्ये उपवासाला म्हणजे खातात। तर यातली अर्धी कापून घेतलेली आहे। आता यावरती जे हे ब्या आहेत की नाही हे काढून टाकायच्या, आणि जर ही म्हणजे चक्की की नाही कवळी असेल तर याची साल ठेवतात, पण ही चक्की की नाही थोडीशी निब्बर आहे त्यामुळे याची ना मी साल काढून घेत आहे। साल काढून घेतल्याच्या नंतर की नाही आता ही आपण अशी कट करायच्या अगोदरच की नाही धुवून घेतलेली आहे। आणि आता नंतर हे आपल्याला हवं त्या आकार लहान मोठ्या आकारामध्ये आपण याच्या फोडी करून घेऊ शकतो। हे पहा अगदी बारीक याच्यामध्ये मी ही चिक्की कट केलेली आहे। आता यासाठी की नाही 4 ते 5 हिरव्या मिरच्या की नाही अगदी बारीक आपण कट करूनच घेणार आहोत, त्याही करून घेतल्या आहेत। आता लगेच आपण भाजी बनवत आहोत। तर 1 चमचा तूप घेतलेला आहे। आता यामध्ये की नाही आपण ज्या कट करून घेतलेली हिरवी मिरची ती तळून घेणार आहोत चांगली अशी अगोदर। हिरवी मिरची चांगली अशी तळली की यामध्ये लगेच आपण कट केलेली ही चक्की घालणार आहोत। ही चांगली अशी आपण चक्की नाही आता फ्राय करायची, फुल गॅसवरच करायची, पटकन फ्राय होते। तर पाहू शकताय अगदी मस्त अशी ही चक्कीची भाजी उपवासामध्ये खाल्ली जाते आणि दशमीची भाकरी आणि चक्कीची भाजी खूप छान लागते। तर यामध्ये एक नाही आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर ही आपण हे चांगलं फुल गॅसवर आहे ना परतून घेणार आहोत। आणि आता आपण काय करणार आहोत 2 मिनिटाची वाफ घेणार आहोत। तर पाहू शकता 2 मिनिटाची वाफ घेतलेली आहे। तर आपण 2 मिनिटाची वाफ घेतली की ही भाजी एक नाही लगेच शिजते। ते पाहू शकता आपण वाफ घेतल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा याला एक नाही चांगला असा हलवून घेत आहे। तर याला हलवून घेतलेला आहे, मी तुम्हाला दाखवत आहे किती छान अशी आपली ही भाजी शिजलेली आहे। तर याला एकीने आपण 3 ते 4 चमचे जरा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट कुटून घेतलेला आहे तो टाकत आहे। त्याने आपली भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। तर आता हा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं एक नाही याला शेंगदाण्याच्या कुटाला एक नाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे। आता हे आपण लगेच ताटामध्ये खाण्यासाठी काढून घेऊया। तर पाहू शकताय मस्त अशी गरमागरम दशमी किती मस्त अशी झालेली आहे, पाहू शकता टम्म अशी फुगलेली आहे। तर आपण घरीच हे पीठ दळून आणून आपण विकतचं जे पीठ आणतो त्यापेक्षा तर पहा तुम्ही किती एकसारखी अशी फुललेली आहे, गरम गरम मस्त। तर यासोबत ही आपण बनवलेली चक्कीची भाजी आणि हे दोन्ही खाण्यासाठी खूप मस्त लागतं। तुम्हाला जर आज मी बनवलेली ही चक्कीची भाजी ही भगरीची दशमी नवरात्रामध्ये खास असं तुम्ही हे बनवून खाऊ शकता। तेच ते साबुदाणा भगरीचा भात खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर हे खाण्यासाठी खूप छान आहे। आणि मी आज बनवलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असतं माझ्या चॅनलला लाईक